नमस्कार, मी सौ शरण्या अभय भिसे देशपांडे. आज अनंत चतुर्दशी, त्यानिमित्ताने व्हॉट्सअपवर आलेली ही एक पोस्ट रचना सादर करीत आहे. वाईट या गोष्टीचं वाटतं की इतकी सुंदर रचना असूनही त्याच्या खाली नाव नाही आहे. तर या लेखणीतील या शब्दांना, त्यातील आशयाला त्रिवार वंदन करून ही रचना सादर करते. ज्या क्षणी या शरीरात अडकणं संपेल तो क्षणच अनंत चतुर्दशीचा. जेव्हा अहम आणि त्वम एकजीव होतील तीच अनंत चतुर्दशी. पाहुणा आहे इथे प्रत्येक जण, बाप्पासारखा काही दिवसांचा. कोणी 1.5, कोणी 5, तर कोणी 10 दिवसांचा. थोडा वेळ आहोत इथे तर थोडं जगून घेऊया. बाप्पासारखे थोडे लाडू मोदक खाऊन घेऊया. इथे सर्वच आहेत भक्त आणि सगळ्यांमध्ये आहे बाप्पा. थोडा वेळ घालू सोबत आणि मारू थोड्या गप्पा. मनामनातले भेद मिटतील सारे वाद. एक होईल माणूस आणि साधेल सुसंवाद. जातील निघून सारेच कधी ना कधी अनंताच्या प्रवासाला. ना चुकेल हा फेरा जन्माला आलेल्या कोणाला. बाप्पासारखं नाचत यायचंय आणि लळा लावून जायचंय. 10 दिवसांचे पाहुणे आपण असे समजून जगायचे. किंमत तुमची असेलही तुमच्या प्रियजनांना लाख. आठवणी ठेवतील जवळ अन विसर्जित करतील तुमची राख. पाहुणा आहे इथे प्रत्येक जण 1.5 दिवस आणि 10 दिवसांचा. हे जगणं म्हणजे एक उत्सव. हा काळ 2 घडींच्या सहवासाचा. 2 घडींच्या सहवासाचा. ज्या क्षणी या शरीरात अडकणं संपेल तो क्षण अनंत चतुर्दशी. जेव्हा अहम आणि त्वम एकजीव होतील तीच अनंत चतुर्दशी.